नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण राहुलचं जे कारस्थान सुरू आहे म्हणजे कंपनीत फ्रॉड तर करतच आहे, पण त्याचबरोबर तो पूजाला जो त्रास देत आहे, तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे, ते सगळं सत्य कला समोर आणणार आहे. सगळ्यांच्या समोर हे सत्य जेव्हा कला आणणार आहे ते कला सरोजच्या मदतीनं करणार आहे. म्हणजे चांदेकरांच्या घराला काळीमा फासणारा हा जो राहुल आहे, चांदेकरांची आजपर्यंतची इज्जत धुळीत मिळवणारा हा जो राहुल आहे, त्याला कला पोलिसांच्या ताब्यामध्ये देणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण इकडे राहुलने कलाला चॅलेंज केलेलं असतं की पुढच्या 8 दिवसांमध्ये चांदेकरांची आणखी एक ब्रांच माझ्या नावावरती झालेली असेल. तेव्हा कलाला मात्र खूप राग आलेला असतो. कारण या राहुलने फसवून अद्वैतवरती हे सगळं केलेलं असतं, अद्वैतला चुकीच्या ह्याच्यामध्ये अडकवलेलं असतं. हे सगळं कलाला माहिती आहे. आणि नेमकं सरोजने जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कलाच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने घडू लागलेल्या आहेत. त्यामुळं सरोजच्या निर्णयामुळं कलासाठी आता ही एक फायद्याची गोष्ट ठरलेली आहे. आणि त्यामुळंच आता कलाने राहुलच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये राहुलची मात्र आता पूर्णपणे वाट लागणार आहे. कारण सरोजने पूर्णपणे कलावरती विश्वास ठेवलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये कलाच्या पाठीशी आता सरोज आहे आणि दोघीजणी मिळून इकडे राहुलच्या बाबतीत तो निर्णय घेणार आहेत. तर इकडे सोहम जो आहे त्याला अनामिका ज्या पद्धतीने वागवत आहे, ज्या पद्धतीने त्याच्याशी चुकीच्या पद्धतीने ती वागत आहे, हे सगळं आता कला समोर आणणार आहे. कारण कलाने ठरवलेलं असतं की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत, हे सगळं काय आहे नक्की, हे जेव्हा कला शोधून काढते तेव्हा मात्र अनामिका जी आहे ती स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल करणार आहे. कारण अनामिकाला जराही लाज वाटलेली नाही. कला हे सगळ्यांच्या समोर आणणार आहे की अनामिकाने हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. अनामिकाने या सर्व गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या मुद्दामून केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं करताना या सगळ्या गोष्टींमध्ये तिने सोहमला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आबांनी आता सगळ्यांना बोलवलेलं आहे. कारण सरोजने एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. त्या नवीन प्रोजेक्टमध्ये सरोजने एक निर्णय घेतलेला असतो. आणि सरोज जी आहे तिने आबांना एवढंही सांगितलेलं असतं की आबा म्हणालेले असतात की सगळ्यांवरती खूप लोड येईल. तेव्हा मात्र सरोजने इथे आबांना सांगितलेलं असतं की नाही येणार. कारण कला आहे, अद्वैत आहे, राहुल आहे आणि मी आहे, आम्ही सगळेजण मिळून हे सगळं व्यवस्थित करू असं सगळं इकडे सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी आबांनी आता निर्णय घेतलेला असतो. आबांनी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता हे सगळं जे काय आहे ते छान पद्धतीने हँडल करायचं. मग आबांनी आता तिथे सर्वांना बोलवलेलं आहे, बोर्ड मीटिंग घेतलेली आहे. आणि आता ह्या प्रोजेक्टची जबाबदारी कोणावरती द्यायची हा विचार तिथे सुरू झालेला असतो. राहुलला वाटत असतं की ही जबाबदारी त्याला मिळाली पाहिजे. पण त्याचवेळी आबा मात्र एक निर्णय घेतात आणि आबा सगळ्यांच्या समोर तिथे जाहीर करतात की या प्रोजेक्टची जबाबदारी मी कला आणि सरोज या दोघींकडे देत आहे. आणि तेव्हा मात्र रोहिणी आणि त्याचबरोबर राहुल यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. त्याचबरोबर इकडे अद्वैत जो आहे तो मात्र जामखुश झालेला असतो. बोर्ड मीटिंग संपते. कलानी आणि त्याचबरोबर सरोजने दोघींनी आता ती जबाबदारी स्वीकारलेली असते. आणि अद्वैतने लगेच रेड कलरचं गुलाबाचं फूल मागवलेलं आहे. आणि ते गुलाबाचं फूल तो कलाला देत आहे. आणि कलाला म्हणत आहे की खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स, आज तुझ्या हिमतीवरती तू हे सगळं मिळवलेलं आहे. म्हणजे कला जे काम करते त्यामुळं तर हा निर्णय आबांनी घेतलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अद्वैतला खूप आनंद झालेला आहे. कारण काहीही झालं तरीही अद्वैतला माहिती आहे की कला ही काय आहे. त्यानंतर अद्वैतने आता कलाला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं. म्हणून अद्वैतने कलाचे सगळे फोटो एका पेपर शीटवरती लावून
खूप सुंदर पद्धतीचं एक ग्रीटिंग कलासाठी तयार केलेलं असतं. पण एवढं छान अद्वैतनं तयार केलेलं असलं तरीही कलाने मात्र आता मूर्खपणा सुरू केलेला असतो आणि कलाने मात्र तिथे तिथे अद्वैतला म्हणायला सुरुवात केलेली असते, तुला आठवते का चांदेकर, जेव्हा तुला पहिल्यांदा डील मिळालेलं होतं त्यावेळेचा हा फोटो आहे, असं कला तिथं सांगत असते. तेव्हा चांदेकर म्हणत असतो, अद्वैत म्हणत असतो की ह्या काही पण गोष्टी कशा लक्षात ठेवलेल्या आहेत ग तू, म्हणजे तुला जराही वाटत नाहीये का. तेव्हा कला म्हणत असते की हो बरोबर आहे तुझं, पण जे खरं आहे ते सांगत आहे, त्यावेळेचा हा फोटो आहे. आणि मग कधी कधी भांडणं झालेली होती हे सगळं कला तिथं बोलून दाखवत असते. आणि अद्वैतला मात्र खूप राग येत असतो, कारण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या कलाला दिसत नाही आहेत. कला आणि अद्वैत या दोघांमध्ये अक्षरशः भांडणं सुरू होतात. आणि त्यानंतर कला जेव्हा ते जे आहे ते दोघं मिळून फाडून टाकतात आणि अर्धा अर्धा भाग स्वतःकडे घेतात. तेव्हा कला म्हणत असते की बघितलं का, ज्या ज्या वेळेस तू माझ्या विरोधात होता ते सगळं माझ्या बाजूला आलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टी घडत होत्या मी तुझ्यासाठी चांगलं केलेलं आहे, तेव्हाची बाजू माझ्याकडे आलेली आहे. अशा पद्धतीने कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांशी वागत आहेत. परंतु त्या भांडणामध्येही एक प्रेम दिसून येत आहे, कारण त्याच्या कार्डशीट आहेत, जे जे तुकडे झालेले आहेत ते दोघांनीही स्वतःच्या जवळ घेतलेले आहेत आणि मग ते झोपलेले आहेत. म्हणजे कला आणि अद्वैत यांचं जे नातं आहे, ज्या पद्धतीने ते फुलत आहे ते मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर कलाच्या डोक्यात येतं, कारण संगीताचा फोन आलेला असतो आणि संगीता कलाला म्हणत असते की अगं, त्या दिवशी काजलच्या बाबतीत जे झालं ना कले, ते पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे, यामध्ये आपल्या काजलचा जराही दोष नाही. तेव्हा कला म्हणते की मला माहिती आहे काजल कशी आहे, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा मात्र इकडे कला विचार करते की नक्की काय झालेलं आहे, म्हणून कला आईला विचारते. तेव्हा आई सांगत असते की हो ग कले, पण त्या दिवशीपासून काजल जे आहे ते डिस्टर्ब झालेले आहे, कारण आजपर्यंत जेव्हापासून सोहमरावांचं लग्न झालेलं आहे ना, आजपर्यंत घरामध्ये आम्ही एकदाही विषय काढलेला नव्हता किंवा नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत, कोणत्याच बाबतीतला विचार आम्ही कधीच केलेला नव्हता किंवा सोहमरावांचं नाव या घरामध्ये सुद्धा घेतलं गेलेलं नव्हतं. हे सगळं संगीता जेव्हा कलाला सांगत असते तेव्हा मात्र कला म्हणत असते काय सांगतेस तू. तेव्हा इकडे संगीता म्हणते अगं, त्या दिवशी सुद्धा काजलच्या कॅफेच्या बाहेर एक सोहमरावांचा मित्र होता, त्याने सोहमरावांना तिथं सोडलं आणि सोहमराव त्यांना चालताही येत नव्हतं अशा अवस्थेत होते. आणि म्हणूनच इकडे काजलने एक माणुसकीच्या नात्याने त्यांना घरी आणण्याचा प्रयत्न केला, पण घरी आणल्यानंतर नैनीने जो तमाशा घातला त्यामुळे हा सगळा गोंधळ समोर आलेला आहे. अशा पद्धतीने इकडे संगीताने जेव्हा कलाला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र कला म्हणते की आता बस, आतापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेला आहे, पण आता नाही. आता जर माझ्या बहिणीच्या बाबतीत जर काही चुकीचं घडत असेल तर मी शांत राहणार नाही, असं कलाने ठरवलेलं असतं. आणि कला मात्र येते आणि मग ती सोहमला भेटते. सोहमला विचारू लागते की सोहम, त्या दिवशी काजल तुला घरी घेऊन आलेली, तुला माहिती आहे का. तेव्हा सोहम म्हणतो काय, काजल मला घेऊन आलेली. तेव्हा इकडे कला सांगत असते तेव्हा सोहम म्हणत असतो नाही, शक्यच नाही आहे, कारण काजलचा माझा काही संबंधच नाही आहे. असं म्हटल्यानंतर कला म्हणत असते म्हणजे. तेव्हा सोहम सांगतो की हो, मी आणि माझा मित्र जो निलेश आहे आम्ही दोघंजण एकत्र बसलेलो होतो एका बारमध्ये. मी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की मी नाही पिते दारू, तर त्याने मला जबरदस्ती केली. तेव्हा कला म्हणते की कोणता मित्र आहे तुमचा नक्की. आणि मग कलाच्या मोबाईलमध्ये जो फोटो असतो निलेश आणि अनामिकाचा, तो फोटो कला इकडे सोहमला दाखवते आणि सोहमला म्हणू लागते की हाच तो मित्र आहे का. तेव्हा इकडे लगेचच सोहम सांगतो की हो हो, पण कलावहिनी हा फोटो तुझ्याकडे कसा आला. तेव्हा कला सांगत असते की हो, त्या दिवशी मी गेले होते त्यावेळेस मी अनामिकासोबत या माणसाला पाहिलेला आहे आणि हा जो मुलगा आहे हा कोण आहे मला माहीत नाही आहे, पण अनामिका आणि त्यांचं असं बोलणं होतं की ते दोघंजण जे आहेत ते काहीतरी असं घडत आहे, ते म्हणजे तुमच्या कॉलेजच्या लाईफमध्ये. मला कळलं पाहिजे की तुमच्या कॉलेज लाईफमध्ये काय झालेलं होतं. हे सगळं जेव्हा कला विचारत असते तेव्हा मात्र इकडे सोहम सांगत असतो की असं काहीच नाही झालेलं. तेव्हा कला म्हणत असते की नाही, आपल्याला विचार केला पाहिजे सोहम भाऊजी, नक्की काय झालेलं होतं, असं कला विचार करत असते. आणि सोहमलाही विचारू लागते. सोहमला म्हणू लागते की जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना तेव्हा मला आठवणीनं ती गोष्ट सांगा की नक्की गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या होत्या. तेव्हा मात्र आता सोहम विचार करू लागतो. कलाने सोहमला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही
आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढायच्या आहेत, कारण यामध्ये तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होत चाललंय सोहमभाऊजी, तुमच्या लक्षात येत नाहीये. आजपर्यंत तुम्ही असं कधीच वागत नव्हता, पण आता हे सगळं काय चाललेलं आहे हा विचार कला करून दाखवत असते, त्याला बोलत असते. आणि तेव्हा मात्र अनामिकाचं मात्र पुढचं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. आता सोहमला घरातल्यांच्या नजरेतून तर उतरवलेलं आहे, पण आता पुढे काय करायचं? या सोहमला घरातल्यांनी अक्षरशः धक्के मारत बाहेर काढलं पाहिजे, अशा पद्धतीने तिने प्लॅनिंग सुरू केलेलं असतं. इकडे कलाचे मात्र वेगळेच विचार चालू आहेत, त्यामुळं अद्वैत मात्र टेन्शनमध्ये असतो. त्याचबरोबर कला आता ऑफिसमध्येही विचार करत असते. इकडे सोहमला तिने सांगितलेलं असतं की काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुमच्या सोबत आहे, त्यामुळं तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही. आणि अनामिका जे सोहमशी वागत असते ते सोहम सांगत असतो, मला कळत नाहीये की मी तुझं आणि अद्वैत दादाचं नातं बघितलेलं आहे, तुमच्यामध्ये तर भांडणं वगैरे या सर्व गोष्टी खूप घडत होत्या. कारण अद्वैत दादा जरी तुझ्याबरोबर भांडत असला किंवा तुझा आणि अद्वैतदादाचे विचार जुळत नसले, तरीही तुम्ही दोघं एकमेकांच्या सोबत ज्या पद्धतीने राहता, ज्या पद्धतीने वागता, ते मात्र खूपच एक वेगळं आहे. पण इथे मला दिसतच नाहीये. अनामिकाच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू असतं. ती प्रत्येक वेळेस मला बोलत असते, ती प्रत्येक वेळेस मला म्हणत असते की तुला घरात किंमतच नाहीये, तू बिनअकलीचा आहे, तुला घरात कोणी विचारत नाहीये, तुला काही देणं घेणं नाहीये, तुला काही काम करायचं नाही. एवढंच काय तर माझं जे पेंटिंग बनवण्याचं आहे त्याबद्दल सुद्धा इकडे तिने प्रत्येक वेळेस माझ्या कलेला सुद्धा नावं ठेवलेली आहेत. पण ही अनामिका वेगळीच आहे. आधीची अनामिका वेगळी होती. तिनं कधीच माझ्याशी अशा पद्धतीने वागलेली नव्हती किंवा माझा दुस्वास केलेला नव्हता. पण ही अनामिका जी आहे ती प्रत्येक वेळेस मला कमी लेखत आहे. हे सगळं सोहम जे आहे ते इकडे कलाला सांगत असतो. कला मात्र म्हणत असते की हे कसं शक्य आहे? तेव्हा इकडे सोहम म्हणत असतो की हो, अशाच पद्धतीनं सगळं घडत आहे. वहिनी मला माफ कर, त्या दिवशी माझ्यामुळं काजलला हे सगळं सहन करावं लागलेलं आहे, त्यामुळं मी तुझी माफी मागत आहे. पण तुला सांगू का, माझं अनामिकाशी लग्न झालंय तेव्हापासून मी कधीच काजलचा विचारही केलेला नाही आणि तिच्याशी कधी संबंध ठेवण्याचा प्रयत्नही केलेला नाही, संपर्क ठेवण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही. पण माझ्यामुळं आज काजलला सहन करायला लागलेलं आहे. या गोष्टीसाठी खरंच मला खूप वाईट वाटत आहे. तेव्हा कला आता सोडत नाही. ती म्हणते की बस, आता ह्या अनामिकाची वाट लावल्याशिवाय मी शांत राहणार नाही. सगळ्यांच्या समोर साळसूतपणाचा आव आणणारी ही जी अनामिका आहे ती सोहम भाऊजींचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेली आहे. त्यामुळं आता तिने ठरवलेलं असतं की अनामिकाला ह्या सगळ्यातून कशी अद्दल घडवायची आहे. म्हणून कला इकडे सांगते, ती म्हणते की तो जो निलेश आहे ना, त्याच्या बाबतीतली मला माहिती पाहिजे आहे. आणि असं म्हणत कलाने निलेशची माहिती सोहमकडून घेतलेली असते. आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं, तिने पाठलाग करते निलेश आणि अनामिकाचा. तेव्हा तिच्या लक्षात येतं ते म्हणजे की या दोघांनी कॉलेजमधला बदला घेण्यासाठी अनामिकाने खरं तर सोहमसोबत लग्न केलेलं आहे आणि सोहमला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन आखलेला आहे. कारण सोहमची याच्यामध्ये काहीही चूक नाही. आणि त्याचबरोबर मग कला त्यांचा पाठलाग करते. पण त्याचबरोबर इकडे कलाच्यासाठी खूप मोठमोठ्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे ऑफिसमध्ये राहुल काहीतरी फ्रॉड करत आहे. त्याने 8 दिवसाचे चॅलेंज दिलेलं आहे. 8 दिवसामध्ये तो दुसरी ब्रँच स्वतःच्या नावावर करून घेणार आहे. या सगळ्यातून कलाला चांदेकरांना वाचवायचं आहे. हे कशा पद्धतीनं होणार आहे ते मात्र खूपच मोठं आहे. परंतु कलाला खंबीरपणे उभं राहून ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत, हे मात्र कलाने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर कला मात्र विचार करत असते की नाही, काहीही झालं तरीही मला या सगळ्यातून मार्ग काढावा लागणार आहे. म्हणून कला ही ऑफिसमध्ये आलेली असते आणि ऑफिसमध्ये तिने शोधाशोध सुरू करते. पुन्हा तिच्या लक्षात येतं की नाही, CCTV कॅमेरे कारण त्या दिवशी असं काहीतरी घडलेलं आहे, जी गोष्ट माझ्यापासून लपवली जात आहे. आणि मग पूजाचं जे बदललेलं वागणं आहे ते पण का अशा पद्धतीने झालेलं आहे, या गोष्टींचा विचार आता सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे ती मात्र ठरवत असते. राहुलच्या बाबतीत तिचं बारीक लक्ष सुरू असतं आणि मग तिथं CCTV कॅमेरे चेक करायचं ठरवते. त्याचबरोबर तिने ही गोष्ट सरोजला सुद्धा सांगितलेली असते की राहुलने मला असं चॅलेंज केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याने आत्तापर्यंत कंपनीमध्ये एवढा फ्रॉड केलेला आहे. ही गोष्ट तिने जेव्हा सरोजला सांगितलेली असते, सरोज म्हणते काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा कला म्हणते की हो, मी हे अद्वैत चांदेकरलाही सांगितलेलं आहे, पण चांदेकरचा राहुलवरती पूर्ण विश्वास आहे. मला कळत नाहीये. आणि आणखी मला राहुलने आणखी एक गोष्ट त्याच्याकडे सापडलेली आहे, ती म्हणजे जो हिऱ्यांचा फ्रॉड झालेला होता, ज्यामध्ये चांदेकरला अडकवलेलं होतं, तो फ्रॉडसुद्धा त्याने केलेला आहे आणि त्यामध्ये तो जबाबदार आहे.
हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर कला म्हणते की मला आता CCTV फुटेज चेक करायचं आहे. आणि मग कला जेव्हा CCTV फुटेज सरोजबरोबर चेक करायला घेते तेव्हा तिच्या लक्षात येतं की राहुल जो आहे तो पूजासोबत गैरवर्तवणूक करत आहे. म्हणून तर काही दिवसांमध्ये पूजाचं वागणं बदललेलं आहे. पूजा घाबरल्यासारखी असते. तिला कामाबद्दल विचारलं तरीही तिने तिथं काहीच बोलत नाही. ती शांत राहत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा मात्र इकडे कला मात्र विचार करू लागलेली असते. आणि सरोजला तर धक्का बसलेला असतो. आणि तो जो त्या दिवशीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कलाच्या हाती लागतो. म्हणजे ते CCTV फुटेज कलाच्या हाती लागतं. आणि कला मात्र पाहतच राहते. कला म्हणते, बघितलं का सरोज मॅम, हे सगळं काय चाललेलं आहे, हे सगळं राहुल कशा पद्धतीने करत आहे. यामुळे आपल्याला विचार केला पाहिजे. राहुल नक्की चुकीच्या पद्धतीने वागत आहे. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या पाहिजेत. हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे कला ते CCTV फुटेज पाहते. म्हणजेच त्या दिवशीचं, ज्या दिवशी हे सगळेजण घरी असतात, रोहिणीला त्रास होत असतो, त्या दिवशी राहुल हा इकडे पूजासोबत चुकीच्या पद्धतीने वागत असतो. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सुद्धा पूजा डिस्टर्ब दिसलेली असते. त्यावेळेस इथे वारंवार त्या गोष्टी घडत आहेत. आणि आता मात्र सरोजला धक्का बसलेला असतो. सरोज म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आता मात्र मी शांत राहणार नाही. कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या घडलेल्या आहेत. राहुल आपल्या घरचा आहे म्हणून आपण त्याला समजून घ्यायचं आणि सोडून द्यायचं हे अजिबात होता कामा नये. हा विचार आता सरोजने केलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आभा आता निर्णय घेत असतात. कारण रोहिणी जी आहे तिने सारख्या आबांना म्हणत असते की नाही, प्रत्येक वेळेस हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा रोहिणी बोलून दाखवत असते. रोहिणीचं असं म्हणणं असतं की नाही, आम्ही चांदेकर नाहीये म्हणून माझ्या राहुलला तुम्ही घराच्या बाहेर काढाल, त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीने वागाल, माझ्या राहुलशी चुकीच्या पद्धतीने वागाल, हे तिचं बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे कला ती आहे ती पुरावे शोधत असते. आणि आता सगळे पुरावे कला आणि सरोजने हाती दिलेले असतात. ते म्हणजे पोलिसांच्या. आणि पूजाला भेटून पूजाला एक विश्वास दिलेला असतो की पूजा तू काळजी करू नको, इकडे मी तुझ्यासोबत आहे ना, तुला काळजी करायची अजिबात गरज नाही. आणि फायनली पूजाने सुद्धा स्टेटमेंट दिलेलं असतं. आणि पूजाने ते स्टेटमेंट दिल्यानंतर मात्र आता राहुलला पकडायला पोलीस घरी आलेले असतात. कारण राहुलला असं वाटत होतं की त्याने जे केलेलं आहे ते बरोबर आहे, परंतु ते सगळं कशा पद्धतीने चुकीचं आहे हे कलाने समोर आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर कला पोलिसांना घेऊन आलेले असते. अगदी त्याच दिवशी आबा एक ब्रांच राहुलच्या नावावर करणार असतात. आणि कला आणि सरोज या दोघांनी मिळून हे जे केलेलं असतं त्यामुळं मात्र राहुलची वाट लागलेली असते. राहुलचं स्वतः कलाने थोबाड फोडलेलं असतं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. तो व्हिडिओ जो आहे तो पोलिसांना दाखवलेला असतो. आणि त्याचबरोबर तिथे स्वतः आलेली असते ती म्हणजेच पूजा. आणि पूजाने सांगितलेलं असतं की राहुल सर माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहेत, गैरवर्तणूक करत आहेत. तेव्हा आबांनी सुद्धा आता राहुलचं थोबाड फोडलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या मी दिलेल्या आहेत त्यासुद्धा आता संपणार आहेत, कारण त्यापासून तुम्ही लांब राहायचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.